देवीनं जर मी जर त्या 10 वर्षामध्ये कुठं जर 1 रुपयाचा हप्ता आणि कमिशन खाल्ला असेल, इमानदारनं माझा जाव जो ना उदगीर पर्यंत ऍक्सिडेंट व्हावून मी मरून जाईल. एवढी इमानदारीने सेवा केली. परंतु या ठिकाणी भ्रष्टाचाराचा उत्माद झालाय. आमच्या आता पत्र येतील, काही लोक तुमच्याकडे पुन्हा येतील की सांगा त्या दानेला, सांगा त्या भालेरावला, सांगा त्या राठोडला. इमानदारीने ह्यांच्याकडे बघू नका, ह्यांचं थोबाड सुद्धा बघू नका. म्हणाव तुम्ही जर गरीबाला लुटणार असाल, जर तुम्ही 5-5 हजार मताला देणार असाल, 2-2 हजार 5-5 हजाराला जर आमचे जर लोक जर विकत घेणार असाल आणि जर अशी 7.5 आमच्या नशिबाला येणार असेल, तर ही कसली लोकशाही साहेब, कसली लोकशाही. सगळ्या अधिकाऱ्याला पगारी मिळतात बिचाराला. कशा कशा पद्धतीने त्रास होलेला हे आता सांगितलं नाही दानेनं. दाने इमानदार माहिती तुमच्या सोबत आहे. मी काहीच काळजी करू नको. जिथं उभा टाकशील तिथं मी तुमच्या सोबत आहे, ताकदीनं त्या ठिकाणी. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता शिवसैनिक कसा असते माहिती आहे? शिवसेनेचा मी आदरणीय साहेब, आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत 6 दिवस अगोदर शेवटचा कार्यक्रम माझा आहे साहेब, त्यांच्या निधन होण्याच्या अगोदर. एवढे जवळचे संबंध आहेत. आणि शिवसैनिक इमानदारीने कधी कुणाचा मार खाऊ नका. जर तुम्ही मार खाऊन आलो की मी येलो, आणि जर कुणाला जर ठोकून आलो म्हटलं खऱ्यासाठी, बरं चुकीसाठी नाही. तुम्ही म्हणता लोक मारा तर उद्या जाऊन कुणालाही ठोकसा धरून, तसली काही 7.5 करू नका. हे पोलिसांनो, नाही तर तुम्ही म्हणाल त्या भालेरावनं सांगितलं होतं म्हणून ठोकल्यात साहेब यांनी म्हणतात. खऱ्यासाठी ठोकून काढा त्याला, खऱ्यासाठी. लबाडाला अजिबात पाठीमागे घालायचं नाही. आणि खरा जर असेल तर त्याच्या पाया पडल्याशिवाय राहायचं नाही. परंतु लबाडाला त्याची अक्कल आणि त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. एवढं तुम्ही जर काम चांगलं केलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने आपला लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी जय जयकार करून आपण संजय भाऊ राठोड साहेबांना या ठिकाणी आपण मजबूतपणानं या ठिकाणी आपण ताकद आणि आपला आशीर्वाद देणार आहोत. हा मेसेज साहेबांनी लगेच फोन करून सांगितलं पाहिजे की साहेब आता रेणापूरमध्ये आई रेणुका मातेच्या साक्षीला धरून या ठिकाणच्या तुम्ही एवढ्या जेवण ऐकूला तुम्हाला माझ्या आई वडिलाची बी शपथ आहे आणि तुमच्या बी आई वडिलाची शपथ आहे. जर कोणी कार्यक्रम आता रात्रीतून बोंबलत फिरतात हे भाडकावू, त्यांना 5 वर्षे का आपलं थोबाड दिसत नाही का? ए माझा माय, माझा सासरा, माझा मेहना, माझा काका, माझा पुतण्या, तुमचे नातेवाईक, तुमचे कुठले तरी गणगोत आणून लावर त्याला. त्या वाघमारेला पकड, त्या पाटलाला पकड, त्या फलाण्या गायकवाडला पकड, ह्या फलाण्या राठोडला पकड. हे कशासाठी करता रे तुम्ही? तुमच्यात एवढी मर्दानगी आहे, एवढा जर विकास केला असाल, पैसे कशाला वाटता? हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर ही खरी लोकशाही आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आई रेणुका देवीला वंदन केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणानं खूप वेळ झालेला आहे. बऱ्यापैकी तुम्हाला आता साहेब म्हटले की आता महिला लाडक्या बहिणी तर जास्त आहेत, संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ झाली आहे. मला भाऊने आधीच सांगितलं की जरा ह्यांच्याकडे दयामया करा. रात्रीचा दिवस आहे, रात्रीची वेळ आहे, थंडीचा दिवस आहे. सकाळी संध्याकाळी दुपारपासून इथं तुम्ही बसला, कारण भाऊ लवकर येणार होते 3 वाजता. आता 3 वाजताचे किती वाजल्यात? 6 वाजल्यात. तुमची काही अग्नी परीक्षा काही कमी घेतला का आम्ही? आणि एवढं तुम्ही सहन केलंय. आता तुम्हाला बी मी जास्त वेळ सहन करणार नाही. तुमच्यात आणि साहेबात काय फार जास्त वेळ घेणार नाही. परंतु साहेबांना जर तुम्हाला वचन द्यायचं असलं आणि तुम्हाला जर इमानदारीनं जर दानातलं दान, पवित्र दान, त्याला काही पैसे लागतात का हो? इमानदारीनं सांगा. फक्त जाऊन बटन दाबायचं. आणि कशावर दाबायचं? धनुष्यबाणावर. कशावर दाबायचं? आणि धनुष्यबाणावर जर बटन दाबणार असाल, आई अंबिका इथं तुमच्या गावची कुलस्वामिनी तुमच्याकडे बघणाऱ्या उठून जाते वेळेस. देणार असला इमानदारीनं तर सांगा संजय भाऊना आता काळजी करायची नाही. दोन्ही हात वरी करा. अरे वारे बहादर रेणापूरकर, हे माते रेणुका माते बघ माझ्या गरीब मतदाराकडे हात वरी. अरे विजय कुणाचा? अरे विजय कुणाचा? पहिलं मतदान कुणाला? धनुष्यबाणाला. पहिलं मतदान कुणाला?
झालं मतदान कुणाला? अरे भद्रा आता खाली कर. आता माझा आत्मा थंड झाला. काय कुणी दंड मारला आता जरी तर बैठका बी जरी मारला 50 उपाशी मरून जाईल त्यानं तसाच 10 प्या टाकून त्याला हार्ट अटॅक सुद्धा येईल काही सांगता येत नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्ही आता काय काळजी करायची गरज नाही. फार वेळ झालेला मलाही उज्जैनला जायचं साहेबांना या ठिकाणी बोलायचं तुमच्या माझ्यात वेळ घेणार नाही. सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन. आपली निर्भीड छाती निर्भीड निर्णय माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार सगळ्यांनी निर्णय या ठिकाणी दोन्ही हात वरी करून दिलेला आहे. 72 रेणापूर मतदारांचं मी मनापासून अंतःकरणापासून हा सुधाकर भालेराव तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.